नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC पॅटर्ननुसार तलाठी भरती 2026 करिता काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केलेली होती? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, विठ्ठल रामजी शिंदे. तर पहा, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारण्यासाठी आणि दलित वर्गाच्या विकासासाठी त्यांनी पहा 18 ऑक्टोंबर सन 1906 मध्ये, कधी? सन 1906 मध्ये मुंबई या शहरात काय महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी 18 ऑक्टोंबर सन 1906 मध्ये मुंबई या ठिकाणी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केलेली होती. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, राष्ट्रीय मतदान दिन नॅशनल वोटर्स डे दरवर्षी कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, 25 जानेवारी. तर भारताच्या निवडणूक आयोगाची जी स्थापना झालेली होती तर केव्हा झालेली होती? तर त्याची स्थापना ही 25 जानेवारी 1950 मध्ये, कधी? 25 जानेवारी 1950 मध्ये भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना झालेली होती. तर ह्या दिवसाचे औचित्य साधून दरवर्षी 25 जानेवारी हा जो दिवस आहे तर तो राष्ट्रीय मतदान दिन म्हणून पाळला जातो. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, विज्ञानाचा दृष्टिकोन आणि मानवी हक्क यासाठी झटणारे प्रसिद्ध विचारवंत व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कोण होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. तर पहा, नरेंद्र दाभोळकर यांनी महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी आयुष्यभर त्यांनी कार्य केलेले होते. की त्यांनी पहा 1989 मध्ये, कधी? सन 1989 मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची त्यांनी स्थापनाही केलेली होती. ऑप्शन क्रमांक 2 या आपलं प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी भारतातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4, चिल्का तलाव किंवा चिल्का सरोवर असेही म्हटले जाते. तर भारतातील पहिले रामसर स्थळे हे चिल्का सरोवर, जे की चिल्का सरोवर हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर ते ओडिशा या राज्यामध्ये स्थित असून दुसरं एक पहा राष्ट्रीय उद्यान होतं, तर त्याचं नाव काय आहे? केवलादेव राष्ट्रीय उद्यान, हे जे की हे राजस्थान या राज्यामध्ये स्थित आहे. तर हे दोन्ही स्थळांचा जो समावेश होता तर तो केव्हा करण्यात आलेला होता? तर तो 1981 मध्ये, सन 1981 मध्ये रामसर यादीमध्ये एकाच वेळी या दोन्ही स्थळांचा समावेश करण्यात आलेला होता. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5, कात खालीलपैकी कोणत्या झाडाच्या लाकडातून मिळवतो? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, खेर. तर पानामध्ये वापरला जाणारा जो कात आहे तर हा खेर या वनस्पतीचे लाकूड आणि बाभळीच्या प्रजातीपासून प्रक्रिया करून मिळवला जातो. ऑप्शन क्रमांक 2 या आपलं प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, गोपाळ गणेश आगरकर यांनी जानेवारी सन 1888 मध्ये कोणते नवीन साप्ताहिकाची सुरुवात केलेली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, सुधारक. तर गोपाळ गणेश आगरकर यांनी जानेवारी सन 1888 मध्ये पहा सुधारक हे नवीन साप्ताहिक त्यांनी सुरू केलेले होते, जे की सामाजिक सुधारणा आणि विवेकवादाचा प्रसार करणे हा या साप्ताहिकाचा मुख्य उद्देश होता. तर केसरी हे जे वृत्तपत्र होते किंवा साप्ताहिक होते तर ते कोणी सुरू केलेले होते? तर ते लोकमान्य टिळक यांनी केसरी हे वृत्तपत्र किंवा साप्ताहिक सुरू केलेले होते.
दीनबंधू हे कोणी वृत्तपत्र सुरू केलेले होते, तर ते कृष्णराव भालेराव. कोणी? कृष्णराव भालेराव यांनी पहा दीनबंधू हे वृत्तपत्र सुरू केलेले होते. आणि ज्ञानप्रकाश हे जे वृत्तपत्र होते तर ते पहा कृष्णाजी रानडे यांनी ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र सुरू केलेले होते. या प्रश्नाचं आपलं उत्तर होईल मग ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 7. मानवी शरीरात लाळेमध्ये असणारे टायलिन हे विकार कशाचे पचन करण्यास मदत करते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 स्टार्च. तर पहा आपल्या मानवी शरीरात लाळेमध्ये असणारे टायलिन हे जे विकर आहे तर ते अन्नातील पिष्टमय पदार्थ याचे पचन करण्यास मदत करते. आणि हे जे विकर आहे तर ते स्टार्चचे रूपांतर साध्या शर्करेत करते. ऑप्शन क्रमांक 2 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8. ग्रहाच्या गतीचे नियम लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलेले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 जोहान्स केपलर. तर जोहान्स केपलर हा शास्त्रज्ञ कोणत्या देशाचा होता? तर तो जर्मन या देशाचा होता. कोणत्या? जर्मन. तर जर्मन खगोलशास्त्रज्ञ जोहान्स केपलर यांनी ग्रहाच्या सूर्याभोवतालच्या फिरण्याच्या कक्षासंदर्भात गतीचे 3 महत्त्वाचे नियम त्यांनी प्रतिपादन केलेले होते. ऑप्शन क्रमांक 3 या आपलं प्रश्नाचं मग उत्तर होईल. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणी भारत कृषक समाजाची स्थापना केली आणि लाखोसाठी अन्न नावाची मोहीम सुरू केलेली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 पंजाबराव देशमुख. तर भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी पहा 1955 मध्ये कधी? सन 1955 मध्ये भारत कृषक समाजाची स्थापनाही केली होती आणि त्यांनी लाखोसाठी अन्न ही मोहीम त्यांनी सुरू केलेली होती. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न. प्लेइंग इट माय वे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? दिलेल्या पर्यायातून योग्य उत्तर निवडायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा सचिन तेंडुलकर. तर सचिन तेंडुलकर हे प्लेइंग इट माय वे या पुस्तकाचे ते लेखक आहेत, जे की त्यांना पहा सचिन तेंडुलकर यांना 2014 मध्ये कधी? 2014 मध्ये भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. ऑप्शन क्रमांक 4 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11. दख्खनचे पठार प्रामुख्याने कोणत्या खडकापासून बनलेले असते किंवा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा बेसॉल्ट खडक. तर दख्खनच्या पठाराची निर्मिती ही ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेल्या लावा रसामुळे झालेली असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेसॉल्ट खडक आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 2 या आपलं मग प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. संयुक्त महाराष्ट्राचे नेते म्हणून प्रख्यात असणारे प्रबोधनकार ठाकरे यांचे मूळ नाव काय होते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 केशव सीताराम ठाकरे. तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील आणि प्रसिद्ध सामाजिक सुधारक प्रबोधनकार ठाकरे यांचे जे मूळ नाव होते तर ते केशव सीताराम ठाकरे असे होते. ऑप्शन क्रमांक 1 या आपलं मग प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड. तर भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान असणारे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे पहा उत्तराखंड या राज्यामध्ये स्थित आहे, जे की जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे जे आहे तर याची स्थापना ही केव्हा करण्यात आलेली होती? तर ती सन 1936 कधी? सन 1936 या वर्षी करण्यात आलेली होती. जे की जिम कॉर्बेट हे जे राष्ट्रीय उद्यान आहे तर याचे वैशिष्ट्य हे बंगाल टायगर्स आणि भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प यासाठी प्रसिद्ध होते. ऑप्शन क्रमांक 1 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14. भारतीय संविधानाच्या सरनाम्याची संकल्पना कोणत्या देशाच्या संविधानाकडून घेण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2
अमेरिका. तर भारतीय संविधानाच्या सरनाम्याची सुरुवात कशी होती तर ती वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजेच आम्ही भारताचे लोक अशी होती. तर ही जी सरनाम्याची संकल्पना आहे तर ती अमेरिका या संविधानातून प्रेरित करण्यात आलेली आहे किंवा घेण्यात आलेली आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 अमेरिका या देशाच्या संविधानाकडून आपल्या भारतीय संविधानाच्या सरनाम्याची संकल्पना घेण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 15 दांडी यात्रा साल्ट मार्च महात्मा गांधींनी कधी सुरू केला होता. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 12 मार्च 1930. तर महात्मा गांधींनी आपल्या 78 सहकार्यासह बारामतीत आश्रमातून 12 मार्च 1930 रोजी दांडी यात्रेला सुरुवात केलेली होती आणि 6 एप्रिल 1930 मध्ये 6 एप्रिल 1930 मध्ये दांडी येथे येऊन मिठाचा कायदा त्यांनी मोडलेला होता. ऑप्शन क्रमांक 1 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणता मानला जातो. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 NH44. जुनं नाव होतं पहा NH7. तर पहा हा जो आहे तर तो हाजिरा या ठिकाणी सुरुवात होतो आणि कलकत्ता या ठिकाणी संपतो. तर पूर्व पश्चिम दिशेस स्थित महाराष्ट्रातील पहा एकूण 10 आपल्या महाराष्ट्रातील एकूण 10 जिल्ह्यातून हा राष्ट्रीय महामार्ग जातो, जे की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये त्याची जी लांबी आहे राष्ट्रीय महामार्गाची तर किती आहे तर ती 797 किलोमीटर आहे. किती 797 किलोमीटर इतकी त्याची लांबी आहे आपल्या महाराष्ट्रामधून. तर हा महाराष्ट्रातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे. ऑप्शन क्रमांक 1 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 हरित क्रांतीची सुरुवात जगभरात आणि भारतात अनुक्रमे कोणत्या दशकात झालेली होती. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 1950 आणि 1960च्या दशकात. तर जागतिक पातळीवर हरित क्रांतीची सुरुवात 1950च्या दशकामध्ये पहा कोणाच्या नेतृत्वात झालेली होती 1950 मध्ये तर ते पहा नॉर्मन बोरलग यांच्या नेतृत्वाखाली झालेली होती 1950च्या दशकामध्ये. आणि 1960च्या दशकामध्ये MS स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात ही झालेली होती. ऑप्शन क्रमांक 2 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 मानवी शरीरात रक्ताचे प्रमाण एकूण वजनाच्या अंदाजे किती टक्के असते. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 7 ते 8 टक्के. तर सामान्यतः एका निरोगी मानवी शरीरात त्याच्या एकूण वजनाचे सुमारे 7 ते 8 टक्के रक्त असते, म्हणजे सुमारे 5 ते 6 लिटर हे त्यामध्ये रक्त असते. ऑप्शन क्रमांक 2 या आपलं प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात वृद्ध लोकसंख्येचे म्हणजेच वय 60 वर्ष आणि त्यावरील सर्वाधिक प्रमाण आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 केरळ. तर 2011च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार केरळ या राज्यामध्ये वृद्ध लोकांचे प्रमाण हे देशात सर्वाधिक आहे. प्रश्न क्रमांक 20 समता सैनिक दल म्हणजेच SSD ही सामाजिक संघटना डॅश यांनी स्थापन केलेली होती. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समता सैनिक दल ही सामाजिक संघटना त्यांनी स्थापन केलेली होती, जे की समता सैनिक दल ही जी सामाजिक संघटना आहे तर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केव्हा स्थापन केलेली होती तर ती पहा 13 मार्च 1927 मध्ये. 13 मार्च 1927 या दिवशी त्यांनी समता सैनिक दलाची स्थापना केलेली होती. प्रश्न क्रमांक 21 लोहाचा उत्कृष्ट स्रोत म्हणून भूमिका बजावणारा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा पालक. तर पालकामध्ये लोहाचे प्रमाण हे अत्यंत भरपूर असते. प्रति 100 ग्रॅम काय म्हटलेलं आहे की
प्रति 100 ग्रॅम पालकामध्ये सुमारे 2.7 मिलीग्रॅम काय प्रति 100 ग्रॅम पालकामध्ये सुमारे 2.7 मिलीग्रॅम लोह या ठिकाणी आढळते. शाकाहारी लोकांसाठी हा लोहाचा एक उत्कृष्ट आणि महत्त्वाचा स्रोत मानला जातो. ऑप्शन क्रमांक 2 हे आपले या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 लॉर्ड मुनरो यांनी सुरू केलेल्या जमीन महसूल पद्धतीला काय म्हणून ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 रयतवारी पद्धत. तर ब्रिटनच्या काळामध्ये थॉमस मुनरो यांनी दक्षिण भारतात विशेष म्हणजे मद्रास प्रांतात रयतवारी पद्धत ही त्यांनी सुरू केलेली होती, ज्यामध्ये शेतथाराचा जो थेट संबंध होता तर तो सरकारशी जोडला गेलेला होता. ऑप्शन क्रमांक 3 या आपलं प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणती नदी ही यमुना नदीची उपनदी नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 महानदी. तर महानदी ही पूर्ववाहिनी स्वातंत्र्य नदी असून ती छत्तीसगड आणि ओडिसामधून बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते, म्हणून महानदी ही यमुना नदीची उपनदी नाही. तर बेटवा, चंबळ आणि केन या ज्या 3 नद्या आहेत तर या पहा यमुना नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये ईशान्य भारतातील सर्वात पहिले संपीडित बायोगॅस संयंत्र स्थापन केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा आसाम. तर आसाम या राज्यामध्ये ईशान्य भारतातील सर्वात पहिले संपीडित बायोगॅस संयंत्र स्थापन केलेले आहे. प्रश्न क्रमांक 25 भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्याची सूचना कोणत्या समितीने केलेली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 सुवर्णसिंह समिती. तर आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्याची सूचना ही सुवर्ण समिती या समितीने केलेली होती, जे की 1976 कधी सन 1976 सुवर्णसिंह या समितीच्या शिफारसीनुसार 42व्या घटनादुरुस्तीद्वारे 42व्या घटनादुरुस्तीद्वारे राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्ये ही जोडण्यात आलेली होती. ऑप्शन क्रमांक 1 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 26 सन 1866 साली डॅश यांनी इंग्लंडमधील ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केलेली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 दादाभाई नौरोजी. तर पहा भारताचे ग्रँड ओल्ड मॅन म्हणून ओळखले जाणारे दादाभाई नौरोजी यांनी 1 डिसेंबर 1866 कधी 1 डिसेंबर 1866 लंडनमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना ही केलेली होती. ऑप्शन क्रमांक 1 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 27 2011च्या जनगणनेनुसार भारतातील खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील साक्षरता दर सर्वात कमी आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा दादर आणि नगर हवेली. तर 2011च्या जनगणनेनुसार दादर आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाचा साक्षरता दर हा तुलनेने सर्वात कमी होता. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 78. तर महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या ही 78 इतकी आहे. तर विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? तर ती 288 आहे. किती? 288 सदस्य संख्या आहे. प्रश्न क्रमांक 29 मानवी रक्तातील हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कोणत्या घटकाची मुख्य आवश्यकता असते? तर आपल्या मानवी रक्तामधील हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी पहा ऑप्शन क्रमांक 2 लोह या घटकाची मुख्य आवश्यकता असते. प्रश्न क्रमांक 30 मरू वनस्पती कोणत्या प्रकारच्या हवामानात आढळतात? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 वाळवंटी हवामान आणि उच्च पठार क्षेत्र. तर पहा मरू ही जी वनस्पती आहे तर ती वाळवंटी हवामान आणि उच्च पठार क्षेत्र या प्रकारच्या हवामानामध्ये प्रामुख्याने त्या आढळतात.